नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मन शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कशाची, परवा भी कोणाची. डबल सीट या मराठी चित्रपटातील सुंदर गीताने या व्हिडिओची सुरुवात करूया, कारण विषय सुद्धा हुबेहूब या गीताच्या शीर्षकाला लागू होतोय. सध्या स्थितीत असे अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती अनुभवत असतो. तसेच असे अनुभव स्वतःला सुद्धा कोणत्या तरी वळणावर येऊन गेलेले असतात. अशा वेळी निर्णय घेणे खूपच कठीण होते. मनावर प्रचंड ताण येतो. केवळ इतरांची मर्जी राखावी किंवा परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून आपली स्वप्ने पायदळी तुडवावी लागतात आणि माग पुढे मात्र कळत वळत तसेच चांगले जाणवत की थोडासा संयम बाळगला असता, थोडीशी डेअरिंग केली असती, थोडासा स्वतःला प्रश्न विचारले असते तर आज रिझल्ट काही वेगळेच दिसले असते. पण असो, या शब्दाचा उपयोग करून लगेच झापड उघडावी अशी सात्वनपर शब्दसून रमलेल्या भूतकाळातून स्वतःला आपण बाहेर खेचून आणतो. तर काही उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया जे आपण कधी ना कधी मनात पुटपुटत असतो. नंबर 1, सरासरीपेक्षा अधिक प्रत्येक विवाहित स्त्री आणि पुरुषाला नेहमी वाटतं की बघायला आलेल्या त्या मुलाला किंवा मुलीला होकार कळवला असता तर आज आयुष्य वेगळे असते. नंबर 2, वेळीच आपल्या मुलाला किंवा मुलीला हाताबाहेर जाऊ दिलं नसतं तर आज ते आपल्याशी उलट वागली नसती. नंबर 3, या ठिकाणी 39 लाखाचा फ्लॅट घेऊन चुकी झाली आमची, सगळे पैसे आमचे वाया गेले. नंबर 4, 11वी मध्ये सायन्स न निवडता कला शाखेत गेलो असतो तर कदाचित आज आनंदाने जीवन जगलो असतो. नंबर 5, वेळीच प्रियकराची हवी ती इच्छा पूर्ण केली असती तर आज तो मला सोडून गेला नसता. नंबर 6, मागची नोकरी खूप छान होती, इथे फार वैताग येतोय. नंबर 7, तिला जाऊन आज 3 वर्ष झाले, अचानक एकटी सोडून देवाघरी गेली. नंबर 8, मागच्या मुलाखतीत त्या एका प्रश्नाचे उत्तर दिले असते तर आज 10.5 लाखांचा पॅकेज असतं. नंबर 9, मला असं बोलायला नको होतं, भावनेच्या भरात नको नको ते मी बोलून बसले. नंबर 10, काल रात्री मुलाला इतकं मारायला नको होतं, किती बेचैन झाला होता तो. नंबर 11, विनाकारण 1 लाखांनी फसवलं गेलो, पायी पायी बचत केली होती. अशी अनेक उदाहरण इतरांबद्दल तसेच आपल्याबद्दल आपण दररोज अनुभवतो. पण मित्रांनो, तुम्हाला सांगू का की ही सर्व वाक्य आपल्याला मागे ओढणारी आहेत. ज्या व्यक्ती स्वतःशी अति प्रमाणात नेगेटिव्ह सेल्फ टॉक करतात त्यांची पुढे जाण्याची प्रेरणाही घडते. आपल्या मागे जे काही घडलं किंवा घडतंय त्याचा जर आपण अजूनही नकारार्थी विचार करत असू तर पुढे सुद्धा अशाच कित्येक प्रसंगांना आपण न कळत आमंत्रित करत असतो. आपण जो विचार जास्त करतो त्याची ऊर्जाही अवतीभोवती पसरत असते आणि तसेच अनुभव वारंवार येत राहतात. त्यापेक्षा हे करून बघा, त्या मुलाला किंवा मुलीला होकार कळवला असता तर आज आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती ओढवली असती. प्रियकराची इच्छा पूर्ण झाली की तो सोडून देतो. मग लग्न जर झालं असतं त्याच्याशी तर मी पूर्णतः अडकून गेले असते. आज मी मोकळी आहे. 1 लाख वाया गेले असले तरी आता त्याला शोधण्यात वेळ फुकट न घालवता 2 लाख कसे कमवू शकतो इकडे मी माझं पूर्ण लक्ष पुरवेल. काल मुलाला मारायला नको होतं, आता पुन्हा तसा माझ्याकडून घडणार नाही हे माझ्या वागण्यातून जेव्हा त्याला दिसेल तेव्हा तो स्वतः मला माफ करेल. मागच्या मुलाखतीत बरं झालं तो प्रश्न चुकला, नाहीतर
शनिवारची सुट्टी मिळाली नसती आणि माझ्या छंदाने वेळ नसता देता आला. असंच काहीच इतर प्रसंगाबाबत असं केल्याने भूतकाळातील प्रसंगाबाबत आणि आहे त्या प्रसंगाबाबत उत्कृष्ट समायोजन होण्याची शक्यता वाढते. अशा विचार केल्याने मागची स्थिती बदलणार नाही, पण आपली ती प्रसंगात अडकलेले विचार फुरकन उडवणे व नव्याचा शोध घेण्यास सुरुवात करतील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.